गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. तर मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत गणपतीसाठी आमच्या गावी कोकणात. त्याच्या आधी तुमचं सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिलिंद वर्सेस वाईल्ड. तर आम्ही पहिल्यांदाच बाय रोड जाणार आहोत, ते पण आमच्या टाटा पंचने. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा पुढे पुढे. आता आम्ही पुढे ऐरोलीला नानवादाला कलेक्ट करू आणि हळूहळू असा आमचा थोडा थोडा प्रवास होत जाईल. तुम्ही तो व्लॉगमध्ये नक्कीच बघा. 5:30 आम्ही निघालोय. 7 वाजले. मिलिंद नॉनस्टॉप चालवतोय दादांच्या गायडन्स खाली. पेनला आलो आता. आतापर्यंत रोड बऱ्यापैकी चांगला आहे. सिमेंटचे सगळे पॅच होते चांगले चांगले आणि मजा येते चालवायला. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा. दादा जर आहे सोबत. थोडं टेन्शन मध्ये आहे ती फक्त श्वेता. दाखवत नाहीये. दादा पटकन खड्डे कळत नाही. आता आम्ही इंदापूरला आलोय आणि आम्हाला पाऊस भेटलाय. सर आले पण मजबूत आहे. तर परत जाईल तो पाऊस. मजा येते मुंबई गोवा आतापर्यंत तरी, कारण अजून चांगला रस्ता भेटला आतापर्यंत. पुढे बघू. मित्रांनो, आता आम्ही महाडच्या अलीकडे पेट्रोल भरायला गाडी थांबवली. तर हवा भरताना तो बोलला की पंक्चर आहे. तर पाठचा टायर लेफ्ट साईडचा पंक्चर आहे, ट्यूबलेस आहे म्हणून काढतोय. तर मग अशी पेट्रोल भरला. आता आम्ही CNG भरायला थांबलो आहे. आणि आव्हान आणि दादा 4 तास झाले प्रवास सुरू. कसा वाटला पेतू? कसा वाटलं ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मला? मस्त. टेन्शन मध्ये आहे दादा तर आहे वाटतं अजून. का शिव्या नाही पडल्या? ते असं होतच असतं, सडनली येतातच. पाऊस आलाय. आता इथून गेल्यावर आम्ही तुम्हाला जसे मगाशी बोललो, मी माझ्या सासूरवाडीला जाणार, खेड भरणा नाका, आणि उद्या सकाळी नेरवीला जायला निघणार. आता CNG भरलो की आम्ही अर्धा 1 तासात पोचू खेडला. अबे मजा येते, मजा येते. कुठे चालला तू? आई बाबांकडे? अरे इकडे बघ ना. मित्रांनो, जवळपास 4.5 तासाच्या ड्रायव्हिंग नंतर आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. आता इथून आमचं लगेच 15 मिनिटातच हॉल्ट आहे भरणा नाका इथे. आता इथे नाश्ता चहा पिऊ आणि आम्ही भरण्याला जाऊ, थोडा आराम करू आणि उद्या सकाळच निघू मेरवीला जायला. हे थोडे रिलॅक्स होत आहेत आता सगळेजण, खास करून दादा. यावेळी ड्रायव्हिंग करायला मजा आली म्हणजे काय माहिती. आता तुझ्या बाजूला कशी गपचूप बसले. तर मी ऑर्डर केला रस्सा वडा पाव, दादा आणि श्वेताने मिसळ पाव. अवेन तू काय केलं ऑर्डर? अवेनचा घरगुती नाश्ता. अवेन आता आई बाबांना भेटणार तू? आई बाबांना भेटणार आहे? वापरली कंटाळा. आता इथं आम्ही दोघी असेच आहे, कोण वापरत नाही ना. त्याच्यामुळे ते बॅटरी उतरत असेल. बॅटरी सगळं उतरत आहे. बॅटरीची सीट पण कुठं गेली काय माहिती. आणि मग सीट होती. तर मित्रांनो, सलग 4 तासाच्या ड्रायव्हिंग नंतर आम्ही आता खेड भरणा नाका येथे पोहोचलेलो आहोत.
ही माझी सासूरवाडी आहे. इकडे आता आजचा दिवस राहू आणि उद्या सकाळी इकडून आम्ही निघू मेरवीला जायला. आज मस्तपैकी थोडा आराम करू. व्हॅन बघा फुल मजा करतोय, गाडी चालवतोय. अरे मजा येते. गाडी तू चालवली? हा काय शेवडी नाही. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही इथे काळकाई मंदिरामध्ये आलोय. ही 12 गावची ही देवी आहे. त्याच्याबद्दल श्वेता सांगेल. श्वेता कसं वाटलं दर्शन करून? खूप मस्त. किती वर्षांपासून यायचं होतं, फायनली तो दिवस आला. खूप मस्त वाटतंय. खूप वर्ष झाले दर्शन घेऊन, आज आले फायनली. अभ्यान झाल्यास मी आलीच नाही. It's a babysitter. And he's a baby? No, he's not a baby now. He's a toddler now. And toddler or small? Yeah, he's just 2.5 years old. Oh wait, 2.5? Yeah. Okay, let me clip it. Okay, clip it. This is a... Arey, but you didn't tell me what's my nickname. Your brand new nickname? Yeah. Can you call me Queen? Yes, I like that name. You like that name? Yes, but I need check on the engine. What? I need check on the car. Yeah. I need check on the engine. Oh, Angel. Yes, Angel in there. Oh, you'll call me Angel then? Yes. Okay, so going forward, please call me Angel. Gundu, Sharu, sit over there. सो मित्रांनो, हा आहे शारू, अव्यांचा नवीन मित्र. त्याच्याबद्दल श्वेताच तुम्हाला सांगेल. एकदम काय बोलतो, वंडर आहे तो, एक प्रकारचा वंडर. सांग. फ्लुएंट इंग्लिश आणि ती पण US ऍक्सेंट वाली, अशी तशी इंग्लिश नाही. ते पण इथे असून रत्नागिरी खेड मधला. बॉर्न अँड ब्रॉट अप. आणि त्याचे आई वडील मराठीतून बोलतात पण तो इंग्लिश मधनच उत्तर देतो. हिट द ब्रेक, हिट द ब्रेक. आणि ते पण लहानपणापासून, त्याला असं पण नाही कोणी शिकवलं. एक वंडरच आहे एक नंबरचा. Wait, Gundu. कसं काय असेल यार फुल. It's Miracle. the reason I'll tell you. It's because the moment he started watching mobile, he started watching out of India clips. So Who told you? his mom tells him. Okay. So he has seen only those videos. आणि आमचा मुलगा बघा, आमचा मुलगा रीलवर काय काबूबू काय आबूबू आबूबू बघितलं. रील्स बघायला फायदा हा पाहिजे, असं इंग्लिश बोलायला पाहिजे. हे बघा फुल ड्रिफ्टिंग. Sharu, you'll hit Gundu, re. She'll get hit. Oh yeah, I need to do this. Slowly, slowly. Okay. So आता आम्ही चिपळूण मध्ये आहोत. पुढचं मिलिंद बोलेल. तर मित्रांनो, आता आम्ही भरणा नाका सोडलेला आहे. माझ्या सासूरवाडीवरून मी निघालोय. सकाळ 8:30 वाजता निघालो आणि आता आम्ही चिपळूण सिटीत आलो. आणि इथून एका वेगळ्या रस्त्याने चाललोय, नेहमीचा रोड नाही चाललोय. कारण संगमेश्वरच्या पुढे त्याच्या आधी पण रस्ता खूप खराब आहे. सगळं चिखल रोडवर उतरलं आहे. कारण अजून तिथे मुंबई गोवा हायवेचं काम चालूच आहे आणि ते वर्षानुवर्ष चालूच राहील असं वाटतंय. तर दादाने आम्हाला एक आतून एक रोड आहे, थोडासा एक 15-20 किलोमीटर वाढेल, पण रस्ता खूप मस्त आहे. आता आम्ही त्याच रोडने, पूर्ण डांबरीच रस्ता आहे. टर्न्स खूप आहेत, पण एक मस्त वाटतंय. माझं फर्स्ट टाइम आहे एवढी लॉंग राईड, तर मला तर मजा येते. थोड्या वेळात आम्ही पोचू आमच्या गावी मेरवीला. तर व्लॉग बघत राहा. आमची फर्स्ट जर्नी बाय रोड, बाय आमची पंच. तर मित्रांनो, सकाळी आम्ही 8:30 वाजता भरणा नाक्यातून निघालो आणि आता आम्ही जुगाई कृपा या हॉटेलमध्ये थांबलोय. तो पाठीमागे तुम्ही बघताय तो आहे भातगाव
ब्रिज. दादाने एक आतला रस्ता सांगितला, त्या रस्त्याने मी गाडी टाकले. रस्ता मस्त होता, एकदम वळणदार, कारण मेन हायवेला संगमेश्वर पुढे खड्डे आहेत असं बोलतात. तर आता आम्ही इथे थांबलो आहे. आमची पंच आणि खतरनाक व्ह्यू आहे हॉटेलमध्ये. हां खतरनाक व्ह्यू आहे का हो. असा व्ह्यू मस्त. मुंबई साईडला असे हॉटेल असतात सी व्ह्यू. आणि हे बघा नदी कुठली आहे दादा ही? भातगाव नदी पण भातगावच नदी. हे बघा काय छान व्ह्यू आहे हॉटेलचा. असं मस्त कोकण सजलंय पावसात. नदी बघा किती मस्त. कसा बापरे केवढा. आणि तिथे छोटा होता तिथे उडी मारायच्या पक्षीला खायला खायला चालला. तो खायला चालला ना पक्षाला पिल्लूला. केवढा मोठा आहे बघ स्नेक बघ. गाडी बिडीत नाही ना. पांढरी बोकड पाण्यातला साप. तू बघ स्नेक बघ दिसला. तू बघ केवढा मोठा चाललाय समोर बघ. तू बघ दिसला दिसला स्नेक कसं असतो. तिथे बाजूला पिल्लेच वाटतं कारण तिने तर त्याच्यावरती उडी मारली ना. तो पाकळी त्याला पकडायला उडी मारली होती. इथे परत. तर आम्ही आता इथे मिसळ पाव आणि चहा ऑर्डर केले. व्हिडिओ पण काढले खूप मोठा. पाण्यातलं असणार. कशी आहे टेस्ट? हे नरम झालं पटकन खा. थोडं इकडचं हा इकडचं वातावरण पॅनिक झालंय. साप दाखवतोय आम्ही सगळ्यांना. हे अंधार पाण्यातलं आहे साप. काय करणार. तो जाय. अवेन पन्नी कुठे आहे? अवेन केवढं मोठं पाणी आहे ना. मग केवढी मोठी आहे बोट. कसली बोट? मग बोट. हा 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 बोट. बरोबर बोट आहे मोठी बोट. अच्छा बोट आली तर पाण्यातून बोट आली तर. पाण्यात कोण असतं? वॅन फिश. अच्छा ती बोट बघून खाडी ती हुशार आहे रे तू. तुला कळतं बोट म्हणजे काय हुशार आहे. शाळेतला अभ्यासाचा काही विचारू का? कोण आहेत ते? कोण आहेत? बाबा कोण? बाबा कोण? छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हेरी गुड. आम्ही मिसळ खाऊन झाले आणि आता आम्ही दुधाची स्पेशल चाय पितोय. एकदम भारी गावी आल्यासारखं तर वाटतं. एकदम गवती चहा आहे. आलं नाही गवती चहा. बरोबर. मित्रांनो फायनली आम्ही रत्नागिरीमध्ये आलो. हे आमचं लँडमार्क आहे. इकडे आलो की जवळपास आमच्या गावात आल्यासारखं. त्याच्या आधी इतके वर्ष आम्ही एस टीने यायचो लहानपणापासून. आणि जेव्हा खिडकीतून बाहेर बघायचो ना रात्रीची रात्रराणी पकडायचो. आणि जेव्हा सकाळी जायचो पहाटे 5-6च्या दरम्यान या व्ह्यूने जायचो. मग तेव्हा आम्हाला एकदम मजा वाटायची. आम्ही आमच्या एरियात आलो आणि तेव्हा एस टीने नंतर मग ट्रेन झाल्यापासून ट्रेनमधून मग रिक्षाने येताना इथे आल्यावर ते फील असायचं ना. आता सेम तसंच फील येते. आता आपण आपली स्वतःचीच गाडी घेऊन आलोय. फुल भारी फिलिंग आहे. म्हणजे एवढा टाइम एवढा ट्रॅव्हल झाला फास्ट. भारी. आता थोड्या वेळाने आम्ही आमच्या गावी पोहोचू. प्रवास खूप मस्त झाला. दादा आणि श्वेता जीवावर उदार होऊन होते. श्वेता तुला कसं वाटलं? नाही जीवावर उदार असं नाही पण एक मला असं वाटतं माइलस्टोन अचीव्ह केली मिलिंदने. लाईफ मध्ये सगळं एक्सप्लोअर करायचं असतं आणि त्याचं फक्त कार राहिलेलं.
तर ते पण आता तो एवढा गावापर्यंत आला म्हणजे कोणी पण आता त्याच्या गाडीत बसू शकतं, कारण की गावापर्यंत घेऊन आला असं ते एक असतं. तर मस्त वाटतंय आता. ही सुरीची बन ही आयडेंटिटी आहे, म्हणजे प्रत्येकाचं एक स्वतःच्या गावात आल्यावर एक असतं ना, एरियात आलं अरे आता आलो आपल्या गावी. मगापासून कसं अजून पोचायचंय आता इथे आलो की आपण आलो. इंडिकेटर नाही देणार. मित्रांनो फायनली आम्ही आमच्या गावी टर्न मारणार. मेरवी मध्ये राईट टर्न. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत सुखरूप आमच्या गावी. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या मेरवी गावात. आता खूप बरं वाटतंय, जीव आलाय. खूप लॉंग जर्नी होती, कालपासून चालू केलेली, भरण्यावरती हॉल्ट घेऊन आता फायनली आमचं हे नवलाई देवीचं मंदिर पण आलेलं आहे. नवलाई देवी थँक्यू सुखरूप आणल्याबद्दल आम्हाला.